हॅलो नमस्कार, मी प्रतीक्षा. आपणा सर्वांचे काव्य मेलोडी प्रतीक्षा या मराठी यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करते. आज मी आपणा सर्वांसाठी कथामालिकेचा 12वा भाग घेऊन आलेली आहे. कथामालिकेचा भाग वाचनास सुरू करण्याआधी मी आपणा सर्वांना एक गोष्ट सांगू इच्छिते. प्रतिलिपी अंतर्गत घेण्यात येणारी देशातील सर्वात मोठी लेखन स्पर्धा सुपर लेखक अवॉर्ड 7 या स्पर्धेमध्ये खट्याळ प्रेमाची गोड गोष्ट या कथामालिकेसाठी मला राजपत्र प्रतिलिपी टीमकडून मिळालेलं आहे. आपणा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. आपण माझ्या कथामालिकेला इतकं भरभरून प्रेम दिलं आणि याही प्रवासात तुम्ही मला साथ द्याल अशी मी आपणा सर्वांकडून अपेक्षा करते आणि कथामालिकेच्या पुढील भागास सुरुवात करते. मागच्या भागात आपण बघितलं, वीरा संग्रामला भेटण्यासाठी गेली होती. तिने त्याच्यासोबत डील करून ते ओरिजिनल कागदपत्रे मिळवली होती, परंतु संग्रामच्या मनात कुठेतरी वीराबद्दल संशयाची पाल चुकचुकत होती. त्यामुळे त्याने कुठलाही विचार न करता तिच्यावर बंदूक चालवण्याचा प्रयत्न केला होता. चला तर मग बघूया या भागात देव वाचवू शकेल का वीराला संग्रामच्या गोळीपासून. संग्रामची गोळी ठरेल का वीरासाठी जीवघेणी. पुढील भाग. संग्रामच्या बंदुकीतून गोळी सुटत होती आणि ती गोळी वीराच्या दिशेने जात होती. वीराला ती गोळी लागणार इतक्यात देवने तिला बाजूला ढकललं. ती गोळी थेट वीराच्या समोर उभ्या असलेल्या एका गाडीच्या काचातून आतमध्ये गेली. देवने वीराला घट्ट पकडून ठेवले होते. वीरा हळूच डोळे उघडून बघते तर तिला आपण जिवंत आहोत याची जाणीव झाली होती. देवने वीराला आधार देत तिला त्या जागेवरून उठवलं होतं. देव, वीरा, तुला कुठे लागलं नाही ना? मी तुला किती आवाज दिले, तू का नाही ऐकत होती माझं? वीरा, देव, मी ठीक आहे, मला काही आवाजच नाही आला. मी माझं गाडी घेऊन निघतच होती. ती गोळी समोर गाडीच्या काचेतून आतमध्ये गेली. देव, आज मी नसतो तर ती गोळी कदाचित तुला लागली असती. वीरा, पण त्याने अचानक माझ्यावर असा वार का केला? देव, बहुतेक त्याला कळलं की तू त्याला फसवीत आहेस, म्हणूनच त्याने असं केलं. वीरा, देव, थँक्स, आज तुझ्यामुळे माझा जीव वाचला. देव, वीरा, तुला नेहमी धाडसच करायचं असतं का? तुला तुझ्या जीवाची पर्वा नाही का? मी तुला म्हणलं होतं ना की चुकीचं वाटत असेल तर लगेच मला टेक्स्ट कर म्हणून. म्हणजे मलाही कळलं असतं की तो काहीतरी गडबड करणार आहे म्हणून. वीरा, मला त्यावेळी काही सुचलं नाही. तू आता माझ्यासोबत वाद नको घालूस. एकतर मला खूप भीती वाटत आहे. देव, चल आता इथून लवकर. त्या संग्रामला पोलिसांनी पकडून नेलं आहे. वीराला घेऊन देव बाहेर निघाला होता. अभय आणि बाकीचे तिथेच उभे होते. अभय, वीरा, तू ठीक आहेस ना बाळा? तुला कुठे लागलं तर नाही ना? वीरा, काका, मी एकदम ठीक आहे. मी ते कागदपत्रे आणली आहेत आणि ती ओरिजिनल आहेत. त्याने सगळं काही गावकऱ्यांना फसवून केलेलं आहे. देव, तुझ्या शर्टला लावलेला तो कॅमेरा माझ्याकडे दे. आपण तो पोलिसांना देऊ, म्हणजे आपल्याकडे संग्रामविरुद्धचा ठोस पुरावा होईल. वीरा, हो हो, हा घेत. यात सगळं काही रेकॉर्ड झालेलं आहे. अभय, वीरा, बाळा, मला माफ कर. आज माझ्यामुळे तुला तुझा जीव धोक्यात घालावा लागला. वीरा, काका, तुम्ही प्लीज माफी नका मागू. मी एकदम ठणठणीत आहे. अभय, आज तुझ्यामुळे गावकऱ्यांची होणारी फसवणूक थांबली. त्यांना त्यांच्या जमिनी आज परत मिळतील. देव, चल मी तुला घरी सोडतो. वीरा, नको, मी जाईन माझी बाईक घेऊन. देव, एवढं होऊनही तुझा स्वाभिमान उभा राहतच आहे. वीरा, यात स्वाभिमानाचं काय आहे? मी जाऊ शकते घरी, मला काहीच नाही झालं आहे, मी ठणठणीत आहे एकदम. देव, मला तुझ्यासोबत वाद घालायचा नसतो, पण तू मला नेहमी वाद घालण्यास भाग पाडते.
वीरा, हे बघ, मला तुझी मदत नको आहे. आधीच 2 उपकार तू माझ्यावर केलेस, मला अजून नाही वाढवायचे. देव, तुझ्या अशा वागण्यामुळेच नेहमी पप्पांचं बोलणं मला ऐकावं लागतं. वीरा, तुला तसंच पाहिजे, त्याशिवाय तुझा स्वभाव नाही बदलणार. वीरा तिथून गाडी घेऊन निघाली होती. देव आणि अभयही त्यांच्या घरी जाण्यासाठी निघाले होते. वीरा नुकतंच घरी पोहोचली होती. सुजय, वीरा, किती उशीर केलास घरी यायला? वीरा, दादा, तो लवकर माझ्याशी सहमत होत नव्हता, त्यामुळे त्याला माझ्या जाळ्यात फसवणं माझ्यासाठी अवघड होत होतं. सुजय, अभय काका कुठे आहेत? ते म्हणाले होते ते तुला सोडतील म्हणून घरी. वीरा, नाही, मीच नको म्हणलं त्यांना, आधीच उशीर झाला होता. सुजय, मी त्यांच्यासोबत बोलतो कॉल लावून, तू जा फ्रेश होऊ नये. वीरा, हो दादा, आलेच मी. राधाई तिथे आल्या होत्या. राधाई, वीरा थांब, अभय भाऊजी नाही आलेत का तुझ्यासोबत? वीरा, नाही, मीच नको म्हणलं होतं त्यांना, मी माझी गाडी घेऊन निघाले. राधाई, झालं का मग तुमचं काम? कागदपत्र मिळालेत का त्याच्याकडून? वीरा, हो आई, झालं माझं काम, मी अभय काकांजवळ सगळं काही सुपूर्द केलं आहे. सुजय, त्या संग्रामचं काय झालं ते तू काही सांगितलं नाहीस? वीरा, काही नाही, त्याला पोलिसांनी पकडून नेलं. माझ्याकडे त्याच्याविरुद्धचे सगळे पुरावे आणि व्हिडिओ शूटसुद्धा आहे. इकडे इनामदारांच्या घरी अभय आणि देव नुकतेच घरी आलेले होते. लक्ष्मी, अहो, मी काय ऐकलं, त्या संग्रामने वीरावर बंदूक चालवली म्हणे. अभय, हो, आज खूप मोठा अनर्थ होता टळला. वीरा थोडक्यात बचावली देवमुळे. रेवा, पप्पा, त्याला पोलिसांनी पकडलं का मग? अभय, हो, आम्ही लगेच त्यांना फोन करून तिथे बोलवलं, त्याला पोलिसांच्या हवाली केलं. लक्ष्मी, आज देवची हुशारी कामी आली. तुम्ही राधा वहिनीला आणि सुजयला याबद्दल सांगितलं का? अभय, नाही, अजून तरी मी त्यांना फोन नाही केला, पण करतो. सुजयला याबद्दल सगळी माहिती सांगतो. लक्ष्मी, कुणीतरी बाहेरचं त्यांना या सगळ्याबद्दल सांगण्याआधी तुम्हीच त्यांना कळवा. अभय, हो अगं, करतो मी फोन. काही वेळातच अभयला सुजयचा फोन आला होता. सुजय, हॅलो काका, तुमचं मिशन पूर्ण झालं, त्यात माझ्याऐवजी वीराचा हातभार लागला, हे विशेषच. अभय, हो, वीरा अगदी धाडसी मुलगी आहे, तिने हिमतीने काम पूर्ण केलं. वीरा अजून काही बोलली का? सुजय, हो, त्याला अटक झाल्याचं म्हणत होती. सगळ्या जमिनीचे कागदपत्र मिळाले, हे फार छान झालं. अभय, वीरा ठीक आहे ना? तिने कुणाला सोबत नाही घेतलं, एकटीच तिथून निघून आली. मी तिला म्हणलं होतं देव तिला सोडेल म्हणून. बरं सुजय, तुला एक गोष्ट सांगायची राहून गेली. सुजय, कोणती गोष्ट काका? काही झाले आहे का? अभय, वीराने अजून सुजयला तिच्यावर झालेल्या गोळीबाराबद्दल काही सांगितले नाही वाटतं, पण मला सांगावेच लागेल. अभय मनातल्या मनात विचार करत होते. अभय सांगतील का सुजयला वीराच्या गोळीबाराबद्दल? काय असेल सुजयचा प्रतिसाद? सुजय आणि बाकीचे करतील का देवचं वीराला वाचवल्याबद्दल कौतुक? सुजय मानेल का देवचे आभार? चला तर मग बघूया पुढील भागात. तोपर्यंत हा भाग शेवटपर्यंत ऐका आणि आपल्याला कसा वाटला हे आपल्या प्रतिक्रियेद्वारे मला जरूर कळवा. आणि स्टोरीच्या पुढील अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मनपूर्वक धन्यवाद.